नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप वसावे, सहाय्यक शिक्षक, सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे. मागच्या व्हिडिओत आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 4 उपयोजित मराठीतील अहवाल लेखन या घटकाचा अभ्यास केला होता. त्यातील अहवालाचे प्रास्ताविक, अहवालाची व्याख्या, अहवालाचे स्वरूप, अहवालाची उपयुक्तता, अहवालाची वैशिष्ट्ये या मुद्द्यांचा अभ्यास केला होता. आज आपण अहवालाचे प्रमुख अंग, अहवाल लेखन करताना कोणत्या गोष्टीची दक्षता घ्यावी या मुद्द्यांचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम अहवाल लेखनाची प्रमुख अंगे कोणकोणती आहे ती सविस्तरपणे आपण पाहू. सर्वप्रथम अहवाल लेखन करताना प्रमुख अंगे जी आहे त्यातील प्रास्ताविक हे सर्वात महत्वाचं अंग मानले जात असते. अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालचं लेखन करताना अहवालाचा विषय, अहवालाचा हेतू त्याचा उल्लेख करणे अपेक्षित असते. कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचा किंवा समारंभाचा विषय, स्थळ, दिनांक, वार, वेळ, कार्यक्रमाचे स्वरूप, अध्यक्षांचे नाव, त्यांची पदनाम, त्याचबरोबर इतर मान्यवरांची हुद्दे, मान्यवरांची नावं, उपस्थितांचा उल्लेख इत्यादी बाबींचा समावेश प्रास्ताविकामध्ये करणे आवश्यक असते. कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचा आरंभ, त्या कार्यक्रमाचे स्वरूप, त्यातील लक्षणीय कृती इत्यादी गोष्टींचा उल्लेख हा आवर्जूनपणे प्रास्ताविकामध्ये करणे गरजेचे असते. त्यानंतर अहवाल लेखनाचा मध्ये अहवाल लेखन करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणतीही संस्था असेल त्या संस्थेच्या कार्यक्रम असो, समारंभ असो, सभा असो, या ठिकाणी जे जे कोणी व्यक्ती सहभागी झाले असेल त्या व्यक्तीने केलेले विवेचन, उपक्रमाचा तपशील, त्या उपक्रमातील फलित या संदर्भातील किंवा भविष्यातील योजना, भविष्यातील नियोजन याबाबत क्रमवार सविस्तर मुद्देसूद लेखी स्वरूपातले विवेचन अपेक्षित असते. कुठलाही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात अन्य इतर सहभागी झालेले अनेक नाम उल्लेखनीय अशा प्रकारची व्यक्तींची नावे, त्यांचे निवडक वक्तव्य या सर्वांचे लिखाण अहवाल लेखनाच्या मध्ये असणे आवश्यक असते. मध्यावरच, विस्तारावरच अहवालाचा
समारोप अवलंबून असतो. अहवालाचे तिसरं अंग म्हणजे अहवालाची भाषा. अहवाल लेखन करताना अहवाल लेखनाची भाषा ही साधी, सोपी असली पाहिजे. म्हणजे अहवाल लेखन जे केलेले आहे ते वाचताना अहवाल लेखन सहज आकलन होईल अशा स्वरूपाची भाषा असेल. संस्थेचे विविध कार्यक्षेत्र, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादी गोष्टींची अहवालात नोंद असणे आवश्यक आहे. अहवालामध्ये आलेल्या विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना इत्यादीचा वापर करावा लागत असतो. प्रत्येक क्षेत्रात अहवालाची ठराविक भाषा ही विकसित झालेली असते. अशा भाषांचाच अवलंब अहवाल लेखनात केला जात असतो. अहवाल लेखन करताना मगाशी म्हटल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अलंकारिक, पोजूळ, किचकट, आकलनास कठीण, अतिशयोक्ती असलेली भाषा अहवालामध्ये असता कामा नये. अहवाल लेखनाचे शेवटचे अंग, चौथे अंग म्हणजे अहवाल लेखनाचा समारोप. कोणताही कार्यक्रम असो, कोणतीही सभा असो किंवा समारंभ, त्यामध्ये झालेल्या उल्लेखनीय बाबी किंवा त्या कार्यक्रमामध्ये आलेली त्रुटी, त्याचबरोबर यशस्वीता या संबंधीची निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल करणे आवश्यक असते. अहवालाचा समारोप करताना संपूर्ण कार्यक्रमामध्ये क्रमानुसार सविस्तर घडलेल्या घटना, सविस्तर नोंदी यांचा उल्लेख करून शेवटी त्या कार्यक्रमाची एक पावती म्हणून अभिप्राय नोंदवून अहवाल लेखकाने समारोप करावा. विद्यार्थी मित्रांनो, या चारही घटकांशिवाय अहवाल पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून अहवाल लेखन करताना ही चारही अंगे सर्वात महत्वाची मानली जात असतात अहवाल लेखनात. आता हा अहवाल लेखन करताना कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या बाबी लक्षात घ्याव्याच्या असतात? जेव्हा अहवाल लेखन करतो त्या अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीला विषयाची जाण असावी. म्हणजेच काय, ज्या कार्यक्रमाची अहवाल लेखन केले जाणार आहे, जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कोणत्या विषयावर आहे, त्याचे स्वरूप काय आहे, हे लेखन करणाऱ्या व्यक्तीला जाण असली पाहिजे. तरच अहवाल विषयाला धरून सविस्तर, मुद्देसूद, आरंभापासून शेवटापर्यंत क्रमबद्ध नोंदी करून लिहिता येऊ शकतो. अहवाल लेखन करताना वास्तवदर्शी व
स्पष्ट लेखन हवं. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अहवाल लेखन हे वस्तुस्थितीचे दर्शन घडते. वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठपणा या मुद्द्यांना धरून जर अहवाल लेखन केलं तर अहवाल हे वास्तवदर्शी लेखन होईल. वस्तुस्थितीचे दर्शन घडेल आणि ते जे लेखन असणार आहे ते स्पष्ट आणि सुस्पष्ट असू शकतात. म्हणून ह्या दोन गोष्टी अहवाल लेखकाने लक्षात घ्यायच्या. विषयाला विसंगत असलेले विचार व लेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब अहवालामध्ये नसावे. जी व्यक्ती किंवा जो कोणी लेखक अहवाल लेखन करणार आहे तो त्या कार्यक्रमाचा जो विषय असेल त्या विषयाशी विसंगत असलेले विचार त्यामध्ये मांडता कामा नये. किंवा जो कोणी व्यक्ती अहवाल लेखन करतो आहे त्या लेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब अहवालामध्ये नसावे. म्हणजे त्याच्या मर्जीप्रमाणे किंवा त्याच्याप्रमाणे बदल करून लेखन करून काल्पनिक वर्णन करून चालणार नाही. अहवाल लेखन करताना विषयाचे स्वरूप त्यातले वेगळेपण विशिष्ट बारकावे टिपले पाहिजे. म्हणजे अहवाल लेखन करताना अहवाल लेखकाने काय करावं, सूक्ष्म निरीक्षण करून त्याच्यातले वेगळेपण वैशिष्ट्य या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद कराव्या. कार्यक्रमाचे सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करावं. याच्यासाठी जो अहवाल लेखन करणार आहे त्या अहवाल लेखकाने सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. त्याची निरीक्षण शक्ती चांगली असली पाहिजे आणि त्याला संपूर्ण कार्यक्रम सूक्ष्म अवलोकन झालं पाहिजे. तरच त्याला त्या कार्यक्रमाचे सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करता येईल. आणि म्हणून हा मुद्दा अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीने लक्षात घ्यायचा. घटनाक्रम चुकवू नये. जो कोणी अहवाल लेखन करणार आहे त्याने घटनाक्रम चुकवता कामा नये. कार्यक्रमामध्ये किंवा समारंभामध्ये न घडलेल्या घटनांचा उल्लेख जो आहे तर अहवालामध्ये करता कामा नये. म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे इथे लेखन करता कामा नये. व्यक्तीचा उल्लेख अचूक असावा, मुद्दा अचूक लिहिला जावा, मथळा अचूक लिहिला जावा. या सगळ्या गोष्टींची नोंदी ही अहवालामध्ये असावी. अहवालात तांत्रिक गोष्टी नोंदवणे आवश्यक आहे. म्हणजेच अहवाल लेखन करताना अध्यक्ष, तारीख, वेळ, या प्रमुख पाहुणे, ठिकाण इत्यादी गोष्टींची नोंद करणे आवश्यक असते. ह्या गोष्टी विसरून अहवाल लेखकाने चालणार नाही. अहवाल लेखन करणाऱ्या व्यक्तीचे भाषेवर प्रभुत्व असते. जो कोणी अहवाल लेखन करणार आहे तो लिहितो तेव्हा अहवाल हे बोलके व सजीव लेखन करताना बोलके व सजीव चित्र उभे करता आले पाहिजे. म्हणजे जे कोणी वाचणार आहे त्याच्या समोर जणू काही तो कार्यक्रमच चाललेला आहे असं त्या व्यक्तीला भासलं पाहिजे. म्हणून अहवाल आहे तो बोलका असावा. त्याच्यामध्ये
सजीव चित्रे केले पाहिजे. भाषा जी असेल ती सहज सोपी असावी, अलंकारिक, अतिशयोक्ती त्यामध्ये असता कामा नये. अहवालात सुसूत्रता असावी. रचना असेल, मांडणी असेल, निवेदन असेल ते सूत्रबद्ध असावे. अहवाल लेखन करताना जी मांडणी करणार आहे त्यात विस्कळीतपणा नसावा. म्हणजे त्याच्यातले काही गोष्टी समजल्या, काही समजलं नाही असं त्यामध्ये नसावं. विस्कटलेलं लिखाण आपण ज्याला म्हणतोय तो असता कामा नाही. अहवाल लेखनात एकात्म स्वरूप असावे. जे काही लिहिणार आहात ते एककली असावे. एकात्म स्वरूप त्याच्यामध्ये आलं पाहिजे. जसं घडलं तसंच, जे घडले तेच त्याच्यामध्ये आलं पाहिजे. अर्धवट, अपुरा त्याचबरोबर या ठिकाणी असा तसा वाटू नये असा त्याच्यामध्ये नसावा. अहवाल लिहून झाल्यावर सचिव व अध्यक्षांच्या सह्या असाव्यात. त्याच्याशिवाय अहवाल पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून अहवाल लेखन करताना अहवाल लेखकाने पुढील गोष्टींची नोंद या ठिकाणी घेणे आवश्यक आहे. आता आपण दूरस्थ शिक्षण मंडळ संचलित संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमाला पुष्प 15वे यावर अहवाल लेखन केलेलं आहे. तो अहवाल लेखनाचा नमुना सर्वांनी बघावं. याप्रमाणे अहवाल लेखन केलं जात असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अहवाल लेखनाची विविध अंगे, अहवाल लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि शेवटी अहवाल लेखनाचा नमुना बघितला की अहवाल लेखन कसे करावे, अहवाल लेखनामध्ये कोणत्या गोष्टी असतात, अहवाल लेखन करताना कोणकोणती तथ्ये किंवा गोष्टी किंवा बाबी पाळावी याबद्दलची माहितीचा अभ्यास केला. धन्यवाद.